नमस्कार, मी स्वाती धुमाळ. स्वागत आहे तुमचं आपल्या SD किचनमध्ये. आज आपण आकाड स्पेशल मटका अंडा बिर्याणी आणि सोबत रायता याची रेसिपी बघणार आहोत. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनेलवर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन दाबत जावा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग सुरू करूया आपली रेसिपी. तर याच्यासाठी इथं मी 2 कप बिर्याणीचे तांदूळ घेतले. तुम्ही कोणत्याही कंपनीचे ते वापरू शकता. फक्त तांदूळ घेताना बिर्याणीचा घ्यायचा, लांब असावा शक्यतो, त्यामुळे बिर्याणी खूप छान होते. आणि 2-3 वेळा चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर मग पाणी काढून परत त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी टाकून त्याला भिजत ठेवायचं. एक 15 ते 20 मिनटं भिजत ठेवायचं. आता आपला तांदूळ भिजतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. इथं अंडा बिर्याणी करणार आहे. मग त्याच्यासाठी इथं मी 4 अंडी घेतले. कुकरला मी आधी लावून घेते अंडी. आता आपली अंडी पण उकडत आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. इथं एक मोठा टोमॅटो मी बारीक करून घेते. याची प्युरी करून घ्यायची मिक्सरला. साईजनं मोठा घ्यायचा एक टोमॅटो आणि अशा पद्धतीने त्याची अशी प्युरी करून घ्यायची. इथं मी एक कांदा घेतली. हा कांदा मी आधी चिरून घेतला आहे. तुम्हाला एक टिप सांगते. कांदा तळताना थोडंसं कॉर्नफ्लॉवर लावायचं त्याला आणि मग तळायचं, म्हणजे तो छान कुरकुरीत असा तळला जातो. आणि हा तळलेलाच कांदा आपल्याला बिर्याणीसाठी वापरायचे. इथं मी 2 मोठे कांदे तळून घेतलेले आहे. त्याचं एक कपभर प्रमाण झालेलं आहे. हा एवढा कपभर आपल्या बिर्याणीसाठी कांदा लागणार आहे. एवढा मी घेते आणि तोही मिक्सरच्या भांड्यामध्ये असा घालून बारीक करून घेते. तर आता अंडी आपली उकडलेली आहेत. त्याच्यामध्ये थोडीशी मी हळद टाकते, थोडंसं लाल तिखट टाकते आणि थोडंसं मीठ टाकून त्याला सगळ्या बाजूने असं लावून घेते. एक 15 मिनटं हे मॅरिनेटसाठी ठेवायची ही अशी अंडी. आणि ही अंडी आपण मसाल्यामध्ये परतत असताना फुटू नये म्हणून थोडेसे असे सुरीनं ह्याला टोचून घ्यायचं, म्हणजे ही अंडी परतत असताना मसाल्यात फुटत नाहीत. तर इथं आपण आता भात तयार करणं बिर्याणीसाठी आपल्याला लागणार आहे. मग इथं खडे मसाले घेते मी. इथे 1-2 तमालपत्र घेते, एक बादलफूल घेते, एक मसाला वेलची घेतले, 4 मिरे घेतले, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घेतला आहे, एक 5 ते 6 लवंगा घेतले, एक हिरवी मिरची घेतली आहे आणि 4 वेलच्या घेतल्या. पाणी इथं मी गरम करायला ठेवते. साधारण एक 1.5 लिटर पाणी ठेवलेलं आहे. पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता ह्या उकळीमध्ये आपण जे घेतलेले खडे मसाले आहेत ते टाकायचे. पहिल्यांदा तमालपत्र टाकते, नंतर लवंगा टाकते, मिरे टाकायचे, मसाला वेलची टाकायची, हिरव्या 4 वेलच्या टाकून घ्यायच्या, बादलफूल आणि मिरची एवढं टाकून घ्यायचं आणि लिंबू थोडंसं पिळायचं पाण्यामध्ये. लिंबामुळे छान भात मोकळा आणि पांढरा शुभ्र होतो. आणि थोडंसं मीठ जास्तच टाकायचं. नेहमी तुमच्या चवीनुसार टाकता त्याच्यापेक्षा थोडंसं प्रमाण थोडं जास्त टाकायचं मिठाचं. आणि तूप टाकते थोडंसं पाण्यामध्ये. तुपामुळे सुद्धा भात मोकळा होतो छान. आणि हे चांगलं मिश्रण उकळून द्यायचं. 1 मिनिटभर चांगले हे खड्या मसाले पाण्यामध्ये उकळून घ्यायचे. चांगलं उकळलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचं. तांदूळ आधी नितळून घ्यायचे चांगले पाण्यातून काढल्यावर आणि मग टाकायचे. चांगले हलवून घ्यायचं सगळं व्यवस्थित आणि मग झाकून ठेवायचं. हा तांदूळ आपल्याला एक 70%च फक्त शिजवायचा आहे, त्याच्यावर जास्त शिजवायचा नाही. आणि झाकण ठेवूया. भात शिजतोय आपला तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. इथं मी मातीचं एक भांडं घेतलेलं आहे बिर्याणी करायला. मातीच्या भांड्यातली बिर्याणी खूप सुंदर आणि टेस्टी लागते. तेल टाकून घेते मी इथं.
सुरुवातीला थोडेसे काजू टाकून घेऊन मी तळून काढते, आपल्याला बिर्याणीत वरून टाकण्यासाठी. तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही टाकू शकता. अशा पद्धतीने काजू तळून घेते. आता आपण भात चेक करूया झालाय का नाही ते. अशा पद्धतीने आपल्या इथं भात सुद्धा झालेला आहे. 70% शिजवून घ्यायचा. कणी राहिली आहे थोडीशी, त्यामुळे गॅस बंद करायचा आणि भात व्यवस्थित एका मोठ्या चाळणीमध्ये नितळत ठेवायचा काढून, कारण 70%च आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तो उरलेला 30% आपल्याला दम देताना तो शिजणार आहे, त्यामुळे 70% शिजवून घ्यायचा. इथं मी आलं लसणाची पेस्ट टाकते, 1 चमच्यावर टाकून घेते आणि त्याच्यामध्येच आपण टोमॅटोची जी पेस्ट केली होती ती टाकून घेते. चांगली 1 मिनिटभर जरा परतून घ्यायची. मग त्याच्यामध्ये आपण जो कांदा बारीक केलेला होता तळलेला तो टाकून घ्यायचा आणि तो पण चांगला मिक्स करायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट घालते. इथं मी 1 चमच्यावर घालते. थोडंसं तुम्हाला तिखट हवं असलं तर अजून एक अर्धा चमचा वाढवला तरी चालेल. अर्धा चमचा हळद टाकते, 1 चमचा धनेपूड टाकते आणि इथं मी 2 चमचे भरून बिर्याणीचा मसाला हा मी घरी केलेला आहे तो वापरते. इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही ब्रँडचा वापरला तरी चालेल. त्याच्यानंतर इथं मी 2च चमचे दही टाकते. दह्याचं प्रमाण 2च चमचे घ्यायचं, ह्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही, कारण आपल्याकडं आपण टोमॅटो ह्याच्यामध्ये घातलेला आहे. त्यानंतर अंडी टाकून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि मीठ टाकून घ्यायचं आणि चांगलं हे जरा हलवायचं, असं थोडंसं तेल सुटेपर्यंत. पाणी टाकल्यावर थोडंसं तेल सुटेपर्यंत असं जरा हलवून घ्यायचं. थोडंसं ग्रेव्ही ठेवायची आणि मग नंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची, थोडी पुदिन्याची पानं टाकायची त्याच्यावर. त्यानंतर इथं मी थोडासा तळलेला कांदा ठेवलेला होता बाजूला, तो टाकून घेते. पुदिना शक्यतो वापरा, पुदिन्यामुळे खूप छान बिर्याणी लागते. आणि नंतर मग शेवटी वरून असा भाताचा थर लावायचा. व्यवस्थित सगळ्या बाजूनी लावून घ्यायचं असं आणि वरून मग त्याच्यावर परत कोथिंबीर टाकायची, पुदिन्याची पानं टाकून घ्यायची. त्यानंतर इथं मी केवडा इसेन्स टाकणार आहे. ते 1-2च थेंब मी पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे, ते पाणी मी टाकते इथं चमच्याने. इसेन्स खूप स्ट्रॉंग असतं, त्यामुळे शक्यतो 1 ते 2च थेंब पाण्यामध्ये मिक्स करून नंतर ते तुम्ही वापरा. डायरेक्ट थेंब टाकायचे नाहीत कधीसुद्धा, कारण ते खूप स्ट्रॉंग असतं. आणि नंतर मग वरून काजू तळलेले टाकायचे. इथं मी फूड कलर टाकते, हे ऑप्शनल आहे, पण त्याने खूप छान बिर्याणी दिसते. ऑरेंज रेड कलर आहे हा सुद्धा पाण्यामध्ये मिक्स करून मग नंतर टाकायचं वरून असं, आणि परत वरून असा तळलेला कांदा टाकून घ्यायचा. छानपैकी असं झाकण लावायचं त्याला. त्याची वाफ जाणार थोडीशी, म्हणून काय करायचं, कणिक असते चपातीसाठी आपण भिजवतो ती कणिक अशी सगळ्या बाजूनी झाकणाला लावून घ्यायची, जेणेकरून वाफ आहे ती आतल्या आतच राहील आणि आपला राहिलेला जो भात आहे तो छानपैकी शिजेल, बिर्याणीला छान दम बसेल. आणि शक्यतो डायरेक्ट पातेलं ठेवायचं नाही कधी, अशी जाळी असेल किंवा तवा असेल त्याच्यावर असं ठेवायचं भांडं. आता आपली बिर्याणी तिथं होती तोपर्यंत आपण इथं रायता करूया. रायत्यासाठी इथं मी 2 चमचे मोठे दही घेतले. दही घट्ट घ्यायचं, जास्त पाणी असणार असं दही नाही घ्यायचं. जर पाणी असेल तर थोडंसं कपड्यावर ठेवायचं आणि पाणी नितळून मग ते घट्ट दही घ्यायचं रायत्यासाठी शक्यतो. आणि नंतर थोडंसं असं फेटून घ्यायचं.
त्यानुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये काकडी घालू शकता, टोमॅटो घालू शकता. इथं मी एक चमचा टाकते थोडीशी बारीक केलेली साखर. त्यानंतर थोडीशी इथं मी लाल तिखट टाकते आणि चांगलं मिक्स करून घेते. त्यानंतर इथं मी खिसून गाजर घेते. ते पण डायरेक्ट खिसून टाकत नाही, थोडंसं गाजर खिसल्यानंतर पिळून घ्यायचं आणि मग ते टाकायचं दह्यामध्ये. त्यामुळे जास्त असं पातळ होत नाही रायता. नंतर टोमॅटो टाकते बारीक करून आणि कांदा टाकून घेते. इथं तुम्ही काकडीसुद्धा खिसून टाकू शकता. फक्त खिसल्यानंतर तिला पिळायची मग ती रायत्यामध्ये टाकायची. डायरेक्ट तसंच खिसलेलं टाकायचं नाही कधी, नाहीतर पाणी सुटतं खूप रायत्याला. थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं मी टाकून घेते आणि चांगले मिक्स करायचं. चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि इथं मी शेवटी वरून जिऱ्याची पूड टाकली आहे. जिरे भाजून घेऊन त्याची बारीक पूड केलेली आहे, ती थोडीशी मी टाकून घेते. त्याच्यामुळे रायत्याला खूप छान टेस्ट येते. आता आपण बिर्याणी झाली आहे का ते बघूया. अशा पद्धतीने आपली ही बिर्याणी झालेली आहे. कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा. सोबतच रायता पण आहे, तोही तुम्ही ट्राय करू शकता. आणि तुमची बिर्याणी आणि रायता कसा झाला हे मला नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.